तर संजय राऊतांवर मी काय बोलू. आता त्यांना माझ्यासारखा माणूस पण सिरियस घेत नाही. सकाळी उठल्यावर त्यांना काहीतरी बोलायला लागतं. बरं, बोलायला काय पैसे लागत नाही, अक्कल लागत नाही. उद्या सपाचे पण आबू आजमी बोलतील माझा महापौर होईल. काय करू शकता तुम्ही? संजय राऊतांनी महापौर करण्यासाठी मुंबईत फिरतायत का? मुंबईचे प्रश्न माहीत आहेत का? मुंबईच्या मराठी माणसांसाठी काय केलं? आम्ही केलं. त्यांचा धोबीपछाड झाला. मुंबईतलं मतदान बघा, आम्हाला महायुतीला झालंय. जे असेल ते 1 महिन्यात निकाली लावायचं. लिटिगेशन चालत राहतं, त्याच्यामुळे 10-20 वर्ष ते पेंडिंग, ते 1 महिन्यात निपटारा करायचा. जे असेल ते 1 महिन्यात निकाली लावायचं, अशा प्रकारचा शासन निर्णय झालेला आहे. पण जर सेल्फ डेव्हलपमेंट नसेल तर काय नाही, त्याच्यासाठी आता सध्या मी जो विषय हातात घेतला आहे, आता बाकीचं एकटा मी काय सगळं जग नाही बदलू शकत. आता सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आपण हे केलेलं आहे. महापालिका निवडणुकांवर दावे प्रतिदावे केले जात आहेत. मुंबईचा महापौर हा मराठीत होईल आणि तो ठाकरे बंधूंचाच होईल, असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे. तर संजय राऊतांवर मी काय बोलू. आता त्यांना माझ्यासारखा माणूस पण सिरियस घेत नाही. सकाळी उठल्यावर त्यांना काहीतरी बोलायला लागतं. बरं, बोलायला काय पैसे लागत नाही, अक्कल लागत नाही. उद्या सपाचे पण आबू आजमी बोलतील माझा महापौर होईल. काय करू शकता तुम्ही? संजय राऊतांनी महापौर करण्यासाठी मुंबईत फिरतायत का? मुंबईचे प्रश्न माहीत आहेत का? मुंबईच्या मराठी माणसांसाठी काय केलं? आम्ही केलं. हे सेल्फ डेव्हलपमेंट प्राधिकरण आहे ना, देवेंद्रजींनी मुंबईतला मराठी माणूस बाहेर जाऊ नये ह्याच्यासाठी केलं. तुम्हाला उदाहरण सांगतो मी. नंदादीप सोसायटीच्या उद्घाटनाला मी गेलो होतो. बरं, शूट आहे सगळं. पराग आळवणी तिथले आमदार नेहमी फीत कापत असताना त्या माझ्या भगिनी होत्या, त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आले. बोला ताई, चांगला आता 1400 स्क्वेअर फीटात जाणार, रडताय का? तर रडत नाही बोलतात. आम्ही साहेब नालासोपाराला जायचं ठरवलं होतं. आमच्या मुलाचं लग्न ठरलं आहे. आता जागा छोटी असल्यामुळे आम्हाला पर्याय नाही, पण तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटमुळे इमारत झाली, आता आम्ही जात नाही तिथे. मराठी माणूस तिथे राहिला. आज तुम्हाला गिरगावला, शिवडी, परळ, वरळी इकडे 150-150 स्क्वेअर फीटात राहतात गिरगावला लोक. माहीत आहे, कामाठीपुरात 50 स्टोव बाहेर असतो. ती लोक सेल्फ डेव्हलपमेंटमधनं त्यांना आता मोठी जागा मिळणार आहे. मराठी माणूस आम्ही मुंबईत ठेवणार आहोत. शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही गेलेला मराठी माणूस बाहेर, त्याला पण आम्ही इथे आणणार आहोत. त्यामुळे आमच्या मराठी माणसाचं आहे ना, फक्त बोलून चालत नाही. उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. शिवडीचा आमदार अजय चौधरी होता. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अजय चौधरी होते. अभिद्यनगरचं डेव्हलपमेंट कुणी केलं? देवेंद्र फडणवीस साहेबांनी C&Dचा निर्णय घेतला. 180 स्क्वेअर फीटात ना 641 स्क्वेअर फीटात अभिद्यनगरचे लोक जात आहेत. स्थानिक आमदार अजय चौधरी असताना 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरे साहेबांना सांगतायत अभिद्यनगरचा पुनर्विकास. 100% शिवसेनेला मतदान करणारी उद्धवजी ठाकरे साहेबांना गेली 40-50 वर्ष. त्या अभिद्यनगरवालचे 15,000 रहिवासी राहतात. देवेंद्रजींनी कार्यक्रमात स्टेजवरनं CMना फोन केला तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना, तिथे जाहीर केलं आणि आज त्यांचं टेंडर निघालं. 741 स्क्वेअर फीट तिथल्या मराठी माणसाला घर आम्ही देतोय. उद्धवजी ठाकरे साहेबांनी 2.5 वर्षात फाईलला हात पण नाही लावला. अजय चौधरींनी पाठपुरावा पण केला ना. अजय चौधरींनी केलं, त्यांचा आमदार तिथला, ना उद्धवजींनी केलं. आणि मराठी माणसांच्या गप्पा संजय राऊत मारणार का? ठाकरे बंधूंच्या भेटी वाढत चालल्यात, काल पण झाल्यात. हा धोका आहे म्हणायचा महायुतीला की काय फायदा? अजिबात धोका नाही. आणि असं काय राजकारणात का 2 पक्ष एकत्र येत नाहीत का? महाविकास आघाडी 3 पक्षांची आहे, आमची महायुती 3 पक्षांची आहे. लोकशाहीमध्ये कितीही पक्ष एकत्र येऊ शकतात. नेते आहेत ते एकत्र आलेत. आता धोका बिका काय कोणी एकत्र येत नाही. बरं, धोका आहे की नाही ते मागच्या विधानसभेत मुंबईकरांनी दाखवून दिलं. त्यांचा धोबीपछाड झाला. मुंबईतलं मतदान बघा, आम्हाला महायुतीला झालं आहे. बरं, ज्या पद्धतीनं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुंबई त्या ठिकाणी डेव्हलप करतायत. आज तुम्ही अटल सेतू जा, कोस्टलनी जा, मेट्रो बघा, आज काय स्पीडनी त्या ठिकाणी त्याचं जाळं पसरतं आहे. मग जर मुंबईचा चेहरा बदलतोय, दिसतोय मुंबईकरांना, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज ओनरशिप घेतली मुंबईची, स्वतः त्या काळजीपूर्वक करतायत,
आता तुम्ही 30 वर्ष केलं ना, आता आम्हाला 10 वर्ष करू द्या आणि लोक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या हातातनं मुंबईकर गेलाय, मराठी माणूस पण गेलाय. सर, एक आरोप झाला नितेश राणेंवरती. जिल्हा बँकेमध्ये जे घोटाळे झालेले आहेत, अवैध साधारणपणे जो कर्ज वाटप झाले, त्याचे मुख्य सूत्रधार नितेश राणे आहेत असं राजन तेलींनी देखील पत्र लिहिलंय पोलीस महासंचालकांना, इतर ठिकाणी तक्रारी केल्या. त्यानंतर आता प्रेसमध्ये पुन्हा संजय राऊत देखील आले. मला केस काय माहीत नाही, आरोप काय मला माहीत नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही. आरोप असेल तर त्या अथॉरिटी त्याची दखल घेतील. परंतु मला असं वाटत नाही की नितेश राणेंचा हस्तक्षेप पण त्या जिल्हा बँकेत नसतो. त्याच्यामुळे ते अशा प्रकारचं काय असेल असं मला अजिबात वाटत नाही. तर त्यात माहिती घेऊ आपण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.